हे हा. केवळ संपत्तीत किंवा देहसुखात रमणारे भारतीय मन नाही. माणसाच्या हृदयात परमेश्वर आहे व त्याची सेवा केली तर ती ईश्वराला चटकन पोचते, अशी आपली विचारसरणी सामाजिक प्रेरणा देणारी आहे. जे जे देखिजे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असे श्री ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. मानवी जीवन समाजाभिमुख बनवून मी कोण या मूलभूत विषयाकडे नेणाऱ्या विचारधारा आहेत, अशी त्यांची धारणा होती. ते नेहमी म्हणत असत की संत हे आत्मसाक्षात्कारी असतात. संतांनी नेमकी एकच गोष्ट ओळखली की माणसाचे अंतरंग सुधारले. सॉरी, संतांनी नेमकी एकच गोष्ट ओळखली की माणसांचे अंतरंग सुधारले तर माणूस सुधारतो. माणूस सुधारला की समाजही एका वेगळ्या उंचीवर जातो. त्या अंतरंग सुधारण्यामुळे माणूस असूया, मत्सर, स्पर्धा सारे विसरेल. शुद्ध प्रेम करण्याची कला तो शिकेल. हे शिकवण्याचे काम गाजावाजा, आरडाओरडा न करता, प्रसिद्धीची हाव न धरता आपल्या संतांनी अनेक वर्ष केला. संतांच्या कष्टाला सीमा नव्हती, असे गुरु महाराज म्हणत असत. ही त्यांची नुसती विचारसरणी नव्हती, त्यांचे वागणे अतिशय प्रेमळ होते. सर्वांची कणव त्यांना होती. या सर्व आचार विचारांच्या गुंफणीतून एक विचार पद्धती त्यांनी त्यांच्या भोवती असलेल्या बाल, तरुण, अबालवृद्ध, उच्च शिक्षित, गरीब, श्रीमंत सर्वांना शिकवण्याचा प्रयत्न केला. अनेकांना सत्पथ दाखवला. ती विचारधारा कृतीतून होती. अनुभूती त्यांना होती. अनुभवाकडे वळवणारी शक्ती साधन ज्यांनी मागितले त्यांना मुक्त हस्ते दिले. मोठ्या लोकसमुदायात राहूनही त्यांनी आपले गुरुत्व सदैव लपविले. ते नम्रतेने वाकलेले होते. सामान्य मनुष्य भोगवादी असतो. त्याला फार उच्च तत्वज्ञान पेलणार नाही, हे जाणून ते सदैव साधनरत राहण्याचा सर्वांना उपदेश करत. आपल्या संसारात राहा, कलेचा आस्वाद घ्या, योग्य तऱ्हेने पैसा मिळवा, संकटाने खचून जाऊ नका, कोणाचेही अंतःकरण दुखवू नका. त्यांनी दिलेल्या साधनेने 3 गोष्टी घडतात: उत्तम विचार, भगवंताबद्दल प्रेम, दुसऱ्याच्या सुखदुःखाबद्दल आत्मीयता. सत्कृत्य करण्याच्या बुद्धीचा व शरीराचा आवाका, बुद्धी व मनाची पवित्रता, या गोष्टी गुरुकृपेने करण्याने सतत साधनेने घडण्यास मदत होते. गुरु महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींचे जर सतत चिंतन केले व दिलेले साधन करत राहिले तर माणूस आत्मसन्मुख राहून कार्य करीत राहतो. नुसते घरी बसा असा निवृत्ती प्रधान संदेश त्यांनी कधी कोणाला दिला नाही. त्यांच्या गुरुकृपेचे हे फार मोलाचे वैशिष्ट्य आहे. त्यांचे सर्वावर असलेले निष्काम प्रेम विश्वाला गवसणी घालणारे होते. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांनी हे गुरु महाराजांचे सारे अंतःकरण जपून आपली ज्ञानगंगा त्यांचे स्वाधीन केली. गुरुभक्त ही उपाधी गुरु महाराजांना अत्यंत शोभून दिसते व त्यांना ती आवडतही असे. त्यांची गुरुनिष्ठा अतिशय होती. गुरुवचनाचे पालन ते तंतोतंत करीत असत. नैष्ठिक ब्रह्मचाराने उजळून निघालेले त्यांचे जीवन या 2 संतांच्या कृपेने सुवर्णमय झाले. म्हणूनच भारतीय संस्कृती टिकवणारी अशी शक्तिशाली जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा
परमपूज्य गुळवणी महाराजांचे स्वाधीन केली. ती गंगा परमपूज्य महाराजांनी घरोघरी पोचवली. अशा विशुद्ध जीवनाबद्दल किती लिहावे. शब्द संपतात, वाणी मौन होते, नेत्र अश्रूंनी भरतात, मनातून अत्यंत भाव उसळून येतात. माझे मन हरपून जाते. मन त्यांच्या पदकमली तेव्हाच लीन होते. असे हे थोर संत जीवन पाहण्याचे भाग्य अनेक वर्ष लाभले व आजही लाभत आहे. ते म्हणजे बिंब प्रतिबिंब या उक्तीप्रमाणे भासणारे परमपूज्य दत्त महाराज. गुरु महाराजांनी देह ठेवल्यावर विकल झालेली मने सावरायला, विश्वमोहिनी जगदंबा सर्वापर्यंत पोचवायला गुरु महाराजांनी आपल्यासारखंच व्यक्तिमत्व तयार केले होते. त्यात कुठेही फरक नाही. देह दोन पण मन मात्र एक. यावेळी पुन्हा एकदा श्री ज्ञानेश्वराच्या अमृतानुभवातील द्वैतातून अद्वैत दाखवणारी काव्यमय ओवीचे स्मरण होते. दोन टिपऱ्या पण ध्वनी एक, फुले दोन पण सुवास एक, दिवे अनेक पण प्रकाश मात्र एक, दोन डोळे पण दृष्टी एक, दोन ओठ पण शब्द एक. याप्रमाणे गुरुस्वरूपच झालेले परमपूज्य दत्त महाराज सर्वांच्याच भाग्याने आपल्याला मिळाले. परमपूज्य दत्त महाराजांनी पवित्र, प्रेमळ, अनासक्त वृत्तीने वासुदेव निवासचा पसारा सांभाळला. अखंड प्रवास करून खेडोपाडी ही ज्ञानगंगा पोचविली. परमपूज्य दत्त महाराजांच्या रूपाने तेच गुरु महाराजांचे पवित्र जीवन आमच्या पुढे उभे आहे. यात तीळमात्र संदेह नसल्याने आमच्यासारख्यांना गुरु महाराज दत्त महाराजांच्या रूपाने आहेतच याची खात्री पटली व जीवनात फार मोठा मंगल आधार मिळाला. परमपूज्य दत्त महाराजांना कितीतरी वर्ष आम्ही पाहत आहोत. सायकलवरून येणारे परमपूज्य दत्त महाराज आजही डोळ्यासमोर येतात. गुरु महाराजांपुढे कधीही न बसणारे दत्त महाराज, कुठल्याही छोट्या मोठ्या समारंभाचे नेतृत्व करणारे परमपूज्य दत्त महाराज, कसलाही शुभ संकल्प समग्र सांगणारे दत्त महाराज, परमपूज्य गुरु महाराजांनी सांगितलेले पठण पारायण करणारे दत्त महाराज, गुरु महाराजांनी सहस्रचंद्र दर्शन रौद्री शांतीत संपूर्ण पुढाकार असलेले दत्त महाराज, आश्रम आपणासाठी कसा आवश्यक आहे हे गुरु महाराजांना पटवणारे दत्त महाराज, दत्त महाराजांचा संकल्प हा सत्य संकल्प आहे असे गुरु महाराजांच्या मुखातून गौरवित झालेले दत्त महाराज, अशा परमपूज्य दत्त महाराजांच्या अनेक पैलू दाखवणारी स्मृतिचित्रे डोळ्यासमोर आहेतच. 7 पिढ्यांचा आत्मज्ञानाचा वारसा वंशपरंपरेनेही श्री दत्त महाराजांकडे आलेला आहे. परमपूज्य गुरु महाराज ब्रह्मचारी तर दत्त महाराज गृहस्थाश्रमी. नाथांसारखा अनासक्त वृत्तीने चालणारा संसार व यातूनच परमपूज्य गुरु महाराजांप्रमाणे आत्मज्ञानाचे शिखर गाठणारे परमपूज्य दत्त महाराज हे गुरु महाराजांच्या विचारधारेचे चालते बोलते प्रतीक आहे. परमपूज्य गुरु महाराजांच्या निरोगी अध्यात्माचा आदर्श परमपूज्य दत्त महाराजांच्या रूपाने आपल्या पुढे सतत ठेवला आहे. या जगात उत्तम तऱ्हेने राहून प्रयत्नाने आपले जीवन सुधारता येते, पण ईश्वराचे अधिष्ठान त्यामागे आहे हे सतत लक्षात ठेवून वागावे असे सांगणारे थोर द्रष्टे आहेत. परमपूज्य गुरु महाराजांप्रमाणे श्री दत्त महाराजही संस्कृतीचा मूळ प्रेरक स्रोत देवता ठेवण्याचा व सामान्य जनमानसाला विचारवंत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हेच या शक्तिपात विद्येचे एकूण रहस्य आहे. जीवनातील दुःखावर या दोन्ही गुरु शिष्यांनी भर दिला नाही. जीवनाविषयी औदासीन्य जनमानसात खोलवर रुजले की जीवन हताश होते. जीवनाकडे निराशेने बघण्याचा दृष्टिकोन परमपूज्य महाराजांनी दत्त महाराजांनी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. संकटावर मात करण्याची उभारी सामान्य माणसाला दिली. उद्योग करा, साधनरत राहून अभ्यास करा, प्रयत्न करा, नुसते आमच्या जवळ बसून काही होणार नाही, ही जीवनाची सुरक्षित बाजू दोघांनीही दाखवली. तुम्हाला तुमचे जीवन सुधारता आले नाही तर तुम्ही परमार्थ तरी कसा करणार, हे सतत आपल्या वाणीतून दोघांनीही सांगितले. यश येईपर्यंत प्रयत्न करा, असे गुरु महाराज नेहमी म्हणत. परमपूज्य दत्त महाराज व गुरु महाराज यांच्याविषयी विचार करताना श्री निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर यांची जोडी लक्षात येते. श्री निवृत्तीनाथ हे फार बोलले नाहीत, पण त्यांनी श्री ज्ञानदेवांकडून मात्र गीतेवर भाष्य करून घेतले. जे काही बोलले ते श्री ज्ञानदेवांचे मुखातून. गुरु महाराजांनी प्रवचने कधी केली नाहीत किंवा कोणतेही व्याख्यान दिले नाही. ते सर्व काम त्यांनी परमपूज्य दत्त महाराजांकडे सोपवले होते व आहे. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमुपंथ आनंद या राघवाचा, या श्री समर्थ रामदासांच्या श्लोकाप्रमाणे परमपूज्य दत्त महाराज शक्ती सहित शारदेच्या साह्याने सर्वांना या अध्यात्म मार्गाकडे वळवित आहेत. या अनुभूतीपूर्ण शब्दांचे महत्व ज्ञानेश्वरांनी आपल्या अमृतानुभवात लिहिले आहे. वडिला अव्यक्ताची या वंशा, उद्योतकारू सूर्य जैसा, येणे एके गुण आकाशा अंबरत्व. अव्यक्ताच्या वंशात मायेचा शब्द हा सूर्यासारखा प्रकाशक व कुलदीपक आहे. जन्मला आहे. पाहते आरसा पाहे, येथ काहीच नवल नव्हे, परी दर्पणे येणे होय, न पाहते पाहते. शब्दाचे महत्व असे की शब्दरूपी आरशात आंधळ्याला देखील दिसते, म्हणून शब्दांचा आरसा अधिक गुणकारी आहे, असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सद्गुरूंनी केलेल्या शब्दांच्या श्रवणाने सत्शिष्याला आत्मविचार दृष्टी येते. आजच्या या ज्ञानाच्या स्फोट झालेल्या जगात शब्दाच्या माध्यमातून निराशायुक्त परमार्थाची व केवळ नशिबावर हवाला ठेवून वागण्याची वृत्ती दूर व्हावी, म्हणून शक्तिपाताबरोबरच नेमकी जीवन समाधानाने जगण्याची ज्ञानदृष्टी परमपूज्य दत्त महाराज देत आहेत. आज या वयात विरोध पत्करून आपल्या प्रकृतीची चिंता न करता प्रवास करून या ज्ञानगंगेचे वाटप घराघरापर्यंत पोचवित आहेत. परमपूज्य दत्त महाराजांच्या शब्दात सांगायचे तर उत्तम ग्राहक बनले पाहिजे, तर आपल्या मनात तो बोध रुजेल. शुद्ध अंतःकरणातून निघालेले शब्द मनावर फार परिणाम करतात, खोल जातात असा अनुभव आहे. म्हणून पाऊले पुण्याकडे वळतात. त्यांच्या सहवासात मोलाचे 4 शब्द ऐकण्यास जीव आतुर असतो. ती बोधवचने हृदयात साठवून पुन्हा घरी परतून अभ्यासास लागायचे असते. हा दुर्मिळ संत सहवास आपल्याला लाभत आहे. त्यामुळे चित्तशुद्धी होऊन जीवन भक्तिमय ज्ञानग्राहक व्हावे असे वाटत असते. मुला नातवंडांनी भरलेले रेणुका निवास व त्यात सौ आईसाहेबांचे साधे भोळे प्रेमळ व्यक्तिमत्व यांच्या उल्लेखाशिवाय परमपूज्य दत्त महाराजांचे चरित्र पूर्ण होणार नाही. इतक्या थोर विभूतीचे पत्नीपद लाभले हे भाग्याचे असले तरी कठीण आहे. किती वेळा तरी त्यांना आपल्या मनाला मुरड घालावी लागली असेल. येणाऱ्या अनेक लोकांची उठबस करावी लागली असेल. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यामुळे
व्यक्तिगत जीवनाची कुचंबणा झाली असेल. संसारात लक्ष घालण्यास त्यांना सवड नसल्यामुळे संसारात भार खूप पेलावा लागला असेल. पण तरीही त्या नेहमी आनंदी असतात. त्यांची वृत्ती विनोदी आहे, त्यामुळे त्या इतरांना खूप हसवतात. सौ आईसाहेबांना वंदन करण्यातही फार समाधान व आनंद वाटतो. परमपूज्य दत्त महाराजांच्या या संसार वृक्षाखाली श्रांत जीवांना सावली मिळत आहे, जीवनाला आधार मिळत आहे. परमेश्वराकडे स्वतःच्या अनुभवामुळे जाण्याचा मार्ग मिळत आहे. म्हणून आजच्या गुरु महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी एकच प्रार्थना की त्यांना उत्तम दीर्घ आयुरारोग्याचा लाभ हो व आमच्या सर्व लोकांच्या हातून त्यांच्या सांगण्याप्रमाणे कृती घडो. सौ नीला जोशी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा पुढचा महाराजांबद्दलचाच लेख आहे ना. वेळ. एक थोर साक्षात्कारी संत. परमपूजनीय श्री दत्त महाराज कवीश्वर यांना मी प्रथम पाहिले ते मी 9व्या इयत्तेत शिकत असताना, इसवी सन 1943 साली. त्यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, बहुतेक हे अजित कुलकर्णींचं आहे का? एक मिनिट, कोणाचं आहे ते आधी खाली बघूया. वाचून बरीच वर्ष झाली ना, त्यामुळे लक्षात नाही. अच्छा, शरदचंद्र खोपरडे. परमपूजनीय श्री दत्त महाराज कवीश्वर यांना मी प्रथम पाहिले ते मी 9व्या इयत्तेत शिकत असताना, इसवी सन 1953 साली. त्यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ संस्कृत विषयातील 2 परीक्षा घेत होते. संस्कृत वाङ्मयाबद्दल कुतूहल असल्यामुळे मी संस्कृत शिकायचे व या 2 परीक्षांना बसायचे ठरवले. घराजवळच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इमारतीत या परीक्षांसाठी संस्कृत शिकवण्याचे वर्ग चालत. मी या वर्गात नाव घातले. पहिल्याच दिवशी श्री कवीश्वर नावांचे गुरुजी आम्हाला शिकवायला आले. फार सोप्या पद्धतीने त्यांनी शिकवले आणि आम्ही विद्यार्थी मोहून गेलो. कानावर आले की श्री कवीश्वर गुरुजी फार मोठे संस्कृत पंडित आहेत. वेदांत, न्याय व इतर शास्त्रांचा त्यांचा गाढा व्यासंग आहे. पण वर्गात ते छान व सोपे शिकवेत. आम्हाला त्यांच्यामुळे संस्कृतची गोडी लागली. पण लक्षात राहिले ते त्यांचे प्रेम. आम्हा विद्यार्थ्यावर ते नितांत प्रेम करीत. त्या प्रेमात निरपेक्ष ईश्वरी अंश आहे असे जाणे. तसेच एवढे मोठे संस्कृत शास्त्री व पंडित असूनही त्यांचा निरहंकारीपणा जाणवे. ते फार साधे राहत, साधे वागत, विनयशील दिसत. स्वतःच्या विद्वत्तेची व सखोल ज्ञानाची जाणीवही न करून देता आम्हा संस्कृतच्या प्रारंभिक अभ्यास करणाऱ्यांनी ना समजेल असे सोपे ते शिकवत. त्यांचा आध्यात्मिक अधिकार ओळखण्याचे माझे ते वय नव्हते. 2 वर्षे मी वर्गांना जात होतो. विद्यापीठाच्या संस्कृतच्या दोन्ही परीक्षात मी चांगल्या रीतीने उत्तीर्ण झालो व श्री कवीश्वर गुरुजींना वारंवार भेटता येईन असे झाले. मला वाटते टिळक विद्यापीठाच्या इमारतीतच ते राहत असावे, त्यामुळे ते येता जाता अनेक वेळा दिसत. दिसले की थांबून ते चौकशी करत. त्यांच्या त्या निरपेक्ष प्रेमामुळे आम्हालाही ते भेटावेसे वाटत. एसएससी झाल्यावर मी कॉमर्स कॉलेजात नाव घातले. संस्कृतचा अभ्यास तसाच राहून गेला. परंतु श्री कवीश्वर गुरुजी स्मरणातून गेले नाही. भेटी होईनाशा झाल्या तरी त्यांच्याबद्दल ऐकायला मिळेल. त्यांचे वारंवार भागवत सप्ताह होत असत. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती यांचे शिष्य श्री दीक्षित स्वामींनी वाडी येथे त्यांना भागवताची प्रसाद म्हणून दिली व भागवत सप्ताह करायला सांगितले होते. परमपूज्य श्री दत्त महाराजांनी अक्षरशः शेकडो भागवत सप्ताह केले. त्यांच्या सप्ताहाला खूप गर्दी होत असे हे ऐकून होतो. पुढे परमपूज्य श्री दत्त महाराजांना
भारताच्या राष्ट्रपतींनी विद्यावाचस्पती ही पदवी दिली तेव्हा आम्हाला वाटले की यामुळे पदवीचाच गौरव झाला आहे. तसेच चारही पीठांच्या शंकराचार्यांनी परमपूज्य श्री दत्त महाराजांना महावस्त्र व सन्मानपत्र देऊन गौरवल्याच्या वार्ता वृत्तपत्रातून वाचायला मिळाल्या. त्यावेळीही आनंद वाटला होता. 1970 साली माझ्या विवाह प्रसंगाला परमपूज्य श्री दत्त महाराज उपस्थित राहिले व त्यांनी मला व माझ्या पत्नीला आशीर्वाद दिले. माझे सासरे श्री पारखी शास्त्री यांचे ते गुरु. त्यामुळेच हा महायोग जुळून आला. बऱ्याच वर्षानंतर परमपूज्य श्री दत्त महाराजांना पाहिले होते, पण असे वाटले की परमपूज्य दत्त महाराज जसे होते तसे अनाग्रही, अनासक्त व विनयशील आहेत. जसे होते तसेच निरहंकारी व निरासक्त आहेत. त्यानंतर मी मधून मधून श्री दत्त महाराजांच्या दर्शनाला वासुदेव निवास येथे जात असे, पण त्यात नियमितपणा नव्हता. अशाच एका दर्शनाच्या वेळी एक परिचित वृद्धबाई तेथे भेटल्या. त्यांनी मला थांबवले व त्या म्हणाल्या, महाराजांच्या दर्शनाला अवश्य येत जा. त्यांच्या दर्शनाने फार फार शांती मिळते. संसारात अडचणी व आपत्ती असायच्यात, पण माझा अनुभव सांगते, महाराजांचे दर्शन घेतले की सारे सारे विसरायला होते. प्रपंच मागे राहतो. मनाला आगळी शांती व समाधान लाभते. 1983 साली मी वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च या संस्थेच्या संचालक पदाची सूत्रे घेतली आणि पहिल्याच महिन्यात संस्थेचे लेखापरीक्षक श्री प वा मनोळकर यांची भेट झाली. कसे कोणास ठाऊक बोलणे वासुदेव निवास व परमपूज्य श्री दत्त महाराज कवीश्वर यांच्याकडे वळले व श्री मनोळकर यांनी परमपूज्य श्री दत्त महाराजांच्या आध्यात्मिक अधिकाराविषयी अनेक प्रसंग सांगितले. परमपूज्य श्री दत्त महाराज साक्षात्कारी थोर पुरुष आहेत याची तेव्हा प्रकर्षाने आठवण झाली. त्यानंतर श्री मनोळकर यांच्याकडून परमपूज्य श्री दत्त महाराजांबद्दल ऐकायला मिळाले व महाराजांच्या भेटीची ओढ वाटू लागली. पुढे सौ नीलाताई जोशी यांचा परिचय झाला. त्यांनी माझी अध्यात्म मार्गाकडील ओढ ओळखली व मला परमपूज्य श्री दत्त महाराजांच्या भेटीला त्या घेऊन गेल्या. मग मी वारंवार परमपूज्य श्री महाराजांच्या दर्शनाला नियमितपणे जाऊ लागलो. त्यालाही आता काही वर्ष लोटली. या काळात परमपूज्य श्री महाराजांचे अनेक वेळा दर्शन झाले. मनातील प्रगतीची दिशा आपल्याला मिळाली असे वाटू लागले. जसा जसा मी परमपूज्य दत्त महाराजांच्या नजीक आलो तशी तशी त्यांची आध्यात्मिक योग्यता व अधिकार जाणवू लागला. एकदा मी परमपूज्य श्री दत्त महाराजांना विचारले, महाराज साक्षात्कारी पुरुष कसा ओळखावा? परमपूज्य दत्त महाराज म्हणाले, साक्षात्कारी पुरुषाची 3 लक्षणे आहेत. तो स्थितप्रज्ञ असतो, भगवत भक्त असतो व गुणातीत असतो. आणि विचार करता करता असे लक्षात आले की ही 3ही लक्षणे परमपूज्य श्री महाराजांच्या ठिकाणी प्रकर्षाने दिसून येतात. ज्ञानेश्वरीत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी 2ऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे सांगितली आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात, स्थितप्रज्ञ पुरुषाच्या चित्तातून विषय सुखाची भावना पूर्णपणे नाहीशी झालेली असते. सुखाची वासना नाहीशी झाल्यामुळे आत्मसुख प्रकट होते. स्थितप्रज्ञ पुरुष आत्मसुखाने सदैव संतुष्ट असतो. बाहेरून जरी त्याचा देह विषय भोगताना दिसला तरी स्थितप्रज्ञ पुरुषाचे मन विषयाकार होत नाही. त्याचे चित्त भगवंताच्या ठिकाणी जडलेले असते. त्यामुळे नाना प्रकारची दुःखे प्राप्त झाली तरी त्याच्या मनात खिन्नता उत्पन्न होत नाही. मनाजोगे झाले नाही अथवा मनाच्या विरुद्ध झाले म्हणून त्यांच्या चित्तात खेद उत्पन्न होत नाही. पूर्ण ब्रह्मबोध झाला असल्यामुळे तो हर्ष शोक रहित असतो. त्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली असते. त्यामुळे तो सदैव शांत असतो. परमपूज्य श्री दत्त महाराजांना ज्यांनी जवळून पाहिले आहे त्यांना हे जाणवेल की परमपूज्य श्री महाराजांचे चित्त असेच सदैव आत्मसुखात तल्लीन झालेले असते.
ते सुखदुःख यांच्या पलीकडे गेलेले आहेत. हर्ष व शोक या भावनांच्या पलीकडे गेलेले आहेत. सदैव आत्मस्वरूपातच स्थिर झालेले असल्यामुळे ते सदैव शांत व तृप्त दिसतात. त्यांच्या व्यक्तिगत प्रपंचाची जबाबदारी पेलताना व श्री वासुदेव निवास या न्यासाचा कार्यभार सांभाळताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक आपत्ती त्यांच्या पुढे आल्या, पण परमपूज्य श्री महाराज शांतच राहिले. त्यांची चित्तवृत्ती कधीही ढळली नाही. अशा आत्मस्वरूपी स्थिर झालेल्या पुरुषाला स्थितप्रज्ञच म्हटले पाहिजे. साक्षात्कारी पुरुषाचे हे पहिले लक्षण परमपूज्य श्री महाराजांच्या ठिकाणी प्रकर्षाने दिसते. साक्षात्कारी पुरुषाचे हे दुसरे लक्षण म्हणजे तो भगवत भक्त असतो. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायात भगवत भक्ताची लक्षणे सांगितली आहेत. ज्याप्रमाणे सर्वव्यापी चैतन्याला आपपर हा भाव नाही, त्याप्रमाणे भगवत भक्ताला आपला, परका, लहान, मोठा, उत्तम, अधम असा भिन्नपणा नसतो. मी व माझे अशी भावना त्यांच्या चित्ताला शिवत नाही. सर्व प्राणीपात्रांच्या ठिकाणी भगवंत दिसतो. तो हृदयात आत्मस्वरूपी ऐक्य साधतो व बाहेर सर्वत्र सर्व नामरूपांच्या ठिकाणी त्याला तेच आत्मस्वरूप भरलेले आहे असा अनुभव येतो. त्यामुळे तो सदैव अखंड ब्रह्मानंदातच असतो. निर्गुण स्वरूपाच्या अनुभवानंतरही तो साकार सगुण भगवंत स्वरूपाची प्रेमभक्ती करीत राहतो. त्यामुळे विथ्थान कालातही त्याचा ब्रह्मानंद कायम असतो. परमपूज्य श्री दत्त महाराजांच्या व्यक्तित्वाचीही अशी स्थिती झालेली आहे. ते साऱ्यांना सारखे वागवतात. सर्वांचे ते कल्याणच चिंतत राहतात. निंदा व स्तुती ते सारखेच मानतात. सगुण परमात्म्याच्या प्रेमभक्तीत त्यांचा मीपणा नाहीसा झालेला आहे. मीपणा स्फुरतच नसल्यामुळे ते भगवंताशी समरस झालेले आहेत. अशा रीतीने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली भगवत भक्ताची लक्षणे परमपूज्य श्री दत्त महाराजांच्या ठिकाणी पुरेपूर दिसून येतात. साक्षात्कारी पुरुषाचे दुसरे लक्षण भगवत भक्ती हे परमपूज्य दत्त महाराजांच्या अंगी प्रकर्षाने दिसते. साक्षात्कारी पुरुषाचे तिसरे लक्षण म्हणजे गुणातीत स्वभाव. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गुणातीत पुरुषाची लक्षणे ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायात सांगितली आहेत. ते म्हणतात, गुणातीत पुरुषाला सर्व चराचरात परमेश्वरच दिसतो. त्याने देहाचा अभिमान टाकून परब्रह्माशी ऐक्य केलेले असते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाल्यामुळे तो सुखदुःखे सारखीच लेखतो. निंदा स्तुती तो सारखीच मानतो. त्याच्या चित्तात विषमता उत्पन्नच होत नाही. त्याच्या अंतःकरणात कोणतीही इच्छा उत्पन्नच होत नाही. परमपूज्य श्री दत्त महाराजही असेच आहेत. ते सुखदुःख व निंदास्तुती यांच्या पलीकडे गेलेले आहेत. देहाचा अभिमान त्यांच्यात कणभरही राहिलेला नाही. त्यांना चराचरात परमेश्वरच भरलेला दिसतो. ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेले आहेत. साक्षात्कारी पुरुषाचे तिसरे लक्षण गुणातीत स्वभाव हेही परमपूज्य श्री दत्त महाराजांच्या ठिकाणी प्रकर्षाने दिसते. साक्षात्कारी पुरुषाची तीनही लक्षणे स्थितप्रज्ञता, भगवत भक्ती व गुणातीत स्वभाव परमपूज्य श्री दत्त महाराजांच्या ठिकाणी प्रकर्षाने दिसतात. म्हणूनच त्यांना आत्मसाक्षात्कार झालेले संत असेच मानले पाहिजे. ज्ञान, कर्म व भक्ती यांचा त्रिवेणी संगम असा क्वचित पाहायला मिळतो. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना गीतेतील एक श्लोक आठवतो. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः.
या गीतेतील 12व्या अध्यायातील श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी वर्णन केलेला पुरुष परमपूज्य श्री दत्त महाराजांच्या रूपाने प्रत्यक्ष पाहायला मिळतो. त्यांच्या मनात कोणतीही अपेक्षा निर्माण होत नाही, या अर्थाने ते अनपेक्ष आहेत. त्यांच्या इतका अंतर्बाह्य शुचिसंपन्न पवित्र व दक्ष पुरुष क्वचितच पाहायला मिळेल. श्री वासुदेव निवास या न्यासाचा प्रचंड पसारा वाढत असतानाही ते सर्वांना उदासीन व साक्षीभावानेच वावरताना दिसतात. त्यांच्या वैयक्तिक जीवनात व वासुदेव निवास या न्यासाचा कारभार चालवताना अनेक अडचणी, संकटे व आपत्ती त्यांनी अलिप्तपणानेच सोसल्या व ते गतव्यथः असेच राहिले. स्वतःसाठी ते काहीच करीत नाही. सारे भक्तांच्या व भाविकांच्या आध्यात्मिक कल्याणासाठीच, या अर्थाने ते सर्वारंभ परित्यागी असेच आहेत. त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराची जाणीव होण्यापूर्वी मी साक्षात्कारी पुरुष पाहायला मिळावा यासाठी भारतभर भ्रमण केले. अनेक मठात व आश्रमात गेलो. अनेक संत महात्म्यांची दर्शने घेतली. मनात वाटत होते, स्थितप्रज्ञ साक्षात्कारी पुरुष ही कविकल्पनाच असेल का? असा पुरुष प्रत्यक्ष पाहायला मिळेल का? पण परमपूज्य श्री दत्त महाराजांना जवळून पाहिले आणि मनातील या शंका मावळून गेल्या. गुणातीत व स्थितप्रज्ञ पुरुष परमपूज्य श्री दत्त महाराजांच्या रूपाने प्रत्यक्ष पाहायला मिळाला. परमपूज्य श्री महाराजांचे बालपण जिथे गेले तेथे नरसोबाची वाडी या गावात नुकताच जाण्याचा योग आला. काही वृद्ध रहिवाशांनी सांगितले, परमपूज्य दत्त महाराज बालपणापासूनच असे आहेत. बालपणी सुद्धा त्यांचे ज्ञान व त्यांची भक्ती पाहणाऱ्याला स्तिमित करी. हे ऐकले व ज्ञानेश्वरी या ग्रंथातील एक ओवी आठवली. तैसी दशेची वाट न पाहता, वयसेच्या गावा न जाता, बाळपणी सर्वज्ञता वरी तयाते. प्रौढ दशेची वाट न पाहता, वय मोठे होण्याची वाट न पाहता, त्या पुरुषाचे बालपण चालू असतानाच सर्वज्ञता त्यांना माळ घालते. हे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत जेवढे खरे आहे, तेवढेच श्री दत्त महाराजांच्या बाबतीतही खरे आहे. अनेक जन्मांची भक्ती साधना, कर्मसाधना, ज्ञानसाधना फळास येते व परमपूज्य श्री दत्त महाराजांचा सारखा पुरुष जन्माला येतो. आमचे भाग्य की हा असा स्थितप्रज्ञ, भगवत भक्त व गुणातीत पुरुष आमच्या महाराष्ट्रात वावरतो आहे आणि अध्यात्म साधनेची गंगा मुक्त असताना भक्तांना वाटत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अजून पुढचं आहे, आहेत ना 5-10 मिनिटं आहेत. 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटं आहेत. घ्यायला हरकत नाही. एखाद पान होईल आपला. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. वाटचाल. हातात रिकामी परडी घेऊन अनुभवाचा रसरसून फुललेला वेलू कुणाच्या दारात फुलला आहे याचा मी शोध घेत होते. शोध अशासाठी की मुंबई विद्यापीठात ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायावर म्हणजे कुंडलिनी योगावर मला काही बोलायचे होते. कुंडलिनी हा अनुभवाचा विषय. पुस्तकी पांडित्याचा तिथे काहीच उपयोग नाही, हे मला पुस्तके वाचून चांगले उमगले होते. मी ज्याला त्याला विचारत होते ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जी या विश्वबीजाची या कोंभा सावली केली, अशा या शक्तीचा अनुभव खरोखरीच येतो की ही केवळ कविकल्पना आहे? उत्तरादाखल नकार घंटा वाजवून काहींनी सांगितले, हिमालयात जाऊन शोधलं तर भेटेल कदाचित कोणीतरी. एकाने तर चक्क ऐकवले, कसला आधुनिक काळात मूर्खासारखा विचार करता, वेळ लागेल असला विचार करून. शेवटी विद्यापीठात उपलब्ध सामग्रीच्या साह्याने भाषांतर झाले, पण केवळ शाब्दिक पातळीवर. शाब्दिक पातळीवर परिचयाची झालेली शक्ती मनाला सतत अस्वस्थ करीत राहिली. रात्री अपरात्री खुणावीत राहिली. कधी ताऱ्यांमधून, कधी वाऱ्यामधून, तर कधी आकाशीच्या निळ्या रंगामधून हाकारत राहिली.
आणि एक दिवस अचानक माझे पूर्वपुण्य फळास आले. सौ नीलाताई जोशींची या मार्गावरची वाटचाल कळली आणि त्यांचे बोट धरून मी परमपूज्य दत्त महाराजांच्या चरणाशी आले. एक दिवशी संध्याकाळी थोड्या कावऱ्याबावऱ्या वृत्तीने मी वासुदेव निवासात प्रवेश केला. तळमजल्यावर हवेचा कण आणि कण कापूर, चंदन, उदबत्तीच्या सुगंधाने हळुवार झाला होता. स्वच्छ गार फरशी आणि देव्हाऱ्यातली सुंदर पूजा डोळ्यांना सुखावत होती. महायोगी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांच्या भव्य तस्बिरी वातावरणाला पावित्र्याचा स्पर्श करीत होत्या. योगाभ्यास, चित्रकला, सौंदर्यदृष्टी, प्रेमळपणा या संदर्भात गुळवणी महाराजांच्या ऐकलेल्या आठवणी भिंतीवरच्या त्यांच्या फोटोमुळे मनात जाग्या होत होत्या. देवाऱ्यातील एकमुखी दत्त, दत्त संप्रदायाचा इतिहास आणि त्याच्या वाटचालीची रूपरेषा दिग्दर्शित करीत होता. वैराग्य संपन्न योगाभ्यासी पुरुषांच्या परंपरेतल्या एका अधिकारी विद्यावाचस्पती असलेल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी मी वासुदेव निवासच्या पायऱ्या चढत होते. महाराजांना मी प्रथम बघितले वासुदेव निवासात. पहिल्या मजल्यावर अनुभव, ज्ञान, भक्ती, वैराग्याचा 80-82 वर्षाचा उजळलेला भूतकाळ पाठीशी घेऊन गादीवर बसलेल्या महाराजांच्या पायावर डोके ठेवून मी वर बघितले. क्षणभरच त्यांच्या दृष्टीला माझी दृष्टी भिडली आणि प्रेमाची गंगा उसळत फेसाळत मला भिजवून गेली. मनात प्रसन्नतेचा मळा बहरला. चित्तवृत्तीचा पारिजात फुलायला लागला. तरी माझ्या श्रद्धेच्या मळ्यात शंकांचे निवडुंग उभे होतेच. असंख्य प्रश्नांचे मनात घोंगावणारे वादळ चित्ताला अस्वस्थ करत होते. शेवटी मी विचारले, महाराज, कुंडलिनीच्या संदर्भात एक प्रश्न मला सतत हैराण करतो आहे की ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेला हा अनुभव खरंच खरा आहे का? महाराजांनी क्षणभर माझ्याकडे बघून सांगितले, हो, येऊ शकतो हा अनुभव, पण योग मार्ग अवघड आहे. त्यासाठी आधी अंतःकरण शुद्धी व्हावी लागते. मन आणि बुद्धी स्थिर झाल्याशिवाय अनुभव येणार नाही. लगेच मी विचारले, मन आणि बुद्धी स्थिर कशी होईल? नामस्मरणाने, सततच्या अभ्यासाने. पण महाराज, माझा अभ्यास तर केवळ पुस्तकी आहे. या विषयाचा अनुभव येत नाही, म्हणून मग विश्वासही बसत नाही. येईल हळूहळू, अनुभव येतो आणि शाब्दिक पातळीवरची ही माहिती ही उपयोगाची असते. शाब्दिक ज्ञान कमी मानू नये. महाराजांचे शब्द, त्यांचा शांत गंभीर स्वर आणि प्रेमळ मूर्ती हृदयात कोरली गेली. महाराजांविषयी समजले की ते मितभाषी आहेत. स्वतःविषयी तर ते काहीच बोलत नाहीत. झाडावरून पिकलेले फळ जितक्या अलगदपणे गळून जाते, तितक्या अलगदपणाने ज्यांचा मीपणा गळून गेलेला आहे, त्यांच्या शब्दकोशात माझे, मला, माझ्या हे शब्द नसणं स्वाभाविकच नाही का? भक्तीची आणि विद्येची दीर्घ परंपरा लाभलेल्या कवीश्वरांच्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. परमपूज्य दीक्षित स्वामी आणि गुळवणी महाराजांची ज्यांच्यावर सदैव कृपादृष्टी होती, संत वाहणाऱ्या कृष्णामाईच्या निसर्गरम्य काठावर ज्यांचे बालपण गेले, सौ आईसाहेबांसारखी सुशील सहधर्मचारिणी ज्यांना लाभली, अशा श्री दत्त महाराजांच्या परिपक्व प्रज्ञेतून उमललेला साधेपणा त्यांच्या भक्तांना विलक्षण प्रिय आहे. महाराज जेव्हा बोलतात तेव्हा शब्दही अतिशय साधे सोपे वापरतात, पण त्या मागचा अर्थ मात्र गंभीर, ऐकणाऱ्याचा वैचारिक परी रुंदावणारा असतो. एकदा मी त्यांना विचारले, महाराज, आध्यात्मिक वाचन चिंतन करूनही मन लौकिकात खूप रमते, त्यासाठी काय करावे? महाराज म्हणाले, रमू दे की, काही हरकत नाही. एखादे सुंदर चित्र भिंतीवर टांगलेले असते, छान असते, पण आपल्याला भिंतीचा आधार आहे हे चित्राने विसरता कामा नये. वा. 11:20 झालेले आहे.